प्रश्न विचारला गेला, म्हणे महाराज भागवतामध्ये राधा राणीचं एकदाही नाव आलेलं नाही, तरी देखील तुम्ही सगळे राधे राधे का म्हणतात? म्हणे महाराज श्रीमद भागवत शास्त्राची प्रमुख वक्ता आणि प्रमुख ज्ञानी जर कोणी असेल तर ती माझी राधा राणी आहे. राधे राधे राधा राणी. शुकदेवजी महाराजांना देखील आपल्या कृपाशीर्वादाने प्रसन्न चित्त करणारी आमची राधा राणी. राधा रासेश्वरी रम्या कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या सर्ववंद्या च वृंदावन विहारिणी. शुकदेवजी महाराजांनी आपली गुरु मानलेली आहे राधा राणीला, पण श्री गुरूंचं नाव घेण्यासाठी सुद्धा खूप तो भाव असायला हवा माणसाचा. ज्यावेळेस शुकदेवजी महाराज राधा शब्द उच्चार करायला लागायचे, रा शब्द उच्चारण केल्यानंतर लगेच समाधी लागून जायचे महाराज. 10 शब्दापर्यंत पोहोचतच नव्हते. त्याच्यामुळे रा आणि 10 असे काही शब्द भागवतामध्ये आहे, पण संपूर्ण राधा शब्द नाहीये. कारण की श्री राधेचं स्मरण केल्याबरोबरच त्यांना समाधी लागायची. आणि कलियुगामध्ये असं आहे की राधाचं नामोच्चार करत करत आपण कुठेतरी कथेमध्ये एकाग्र होतो महाराज. हा फरक आहे. राधा कृष्ण स्वरूपां वही कृष्णं राधा स्वरूपिणं तदात्मानं निकुंजस्थं श्री गुरुरूपं सदा भजे. म्हणे राधा आणि कृष्ण कोण आहे? वेगळे नाही. एका नाण्याच्या 2 बाजू आहे. नाण्याच्या 2 बाजू. आता कोणती सरळ करायची आणि कोणती उलटी करायची तुम्ही ठरवा. एक नाणं घेतलं 10 रुपयाचं, सांगा बरं ते 10 रुपये छापा काटा दोन्हीकडून जरी केलं तरी ते 10 रुपयेच ठरणार की नाही? त्याच पद्धतीने कृष्ण आणि राधा एकच स्वरूप आहे, दोघं वेगळे नाहीयेत. जो या दोघांमध्ये भेद करतो त्याला म्हणजे ते राधा तत्व समजलं नाही महाराज. कृष्ण परमात्म्याची आल्हादिनी शक्ती म्हणजे श्री राधा आहे. आणि मला सांगा, जसं देहाला श्वास लागतो की नाही लागत, श्वासाशिवाय देह चालत नाही, तसं श्री कृष्ण परमात्मा राधेशिवाय चालू शकत नाही. राधा कृष्ण स्वरूपांवही. मला सांगा, आपण समोर आरसा घेतला, आरशामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, बरोबर? आपणच दिसतो. मग आता आरशातलं प्रतिबिंब वेगळं आहे का? आणि तुम्ही वेगळे आहात का? नाही. तुमचंच प्रतिबिंब म्हणजे आरशामध्ये दिसणारं चित्र आहे. त्याच पद्धतीने कृष्ण परमात्मा आणि राधा, कृष्ण परमात्म्याने फक्त आपलं स्वरूप बघण्यासाठी जो आरसा घेतलेला आहे त्याच्यातलं जे रूप दिसतं ती म्हणजे माझे श्री राधा राणी गोपाल. एकच स्वरूप आहे. अशा राधा राणींना नमस्कार करून आपण अघासूर, बकासूर इत्यादी राक्षसांना आमच्या श्री कृष्ण परमात्म्याने आपल्या बाललीलेतून त्यांचा उद्धार केला, शकटभंजन केलं, तृणावर्ताचा उद्धार केला. वादळाच्या रूपाने आला होता, सगळ्यांना उडत उडत घेऊन चालला होता, त्याचा देखील त्या ठिकाणी प्रभूंनी उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की. यमलार्जुनाचा उद्धार केला.
बाललीला काही प्रमाणामध्ये आपण काल ऐकल्या. एकदा आपल्या मातेला छोटेसे आमचे बालकृष्ण अंगणामध्ये खेळत असताना एक चुटकी भर माती तोंडामध्ये टाकलेली आहे आणि माती टाकून खायला लागले. बलराम दादांनी सांगितलं की अगं यशोदा मैया, तुझा काना माती खात आहे. कन्हैया माती खाऊ लागले असं कळल्यानंतर आई धावत धावत आली. म्हणे कृष्णा, तोंड दाखव, दाखव तुझं मुख दाखव मला. आ केलेला आहे आणि आ केल्यानंतर जसं गोदीमध्ये घेतलं, ब्रह्मचंद्र तारे ग्रह नक्षत्र खमशोभत निर्मेघम शरद विमल तारकम सत्वयुक्तम यथा चित्तम शब्द ब्रह्माति दर्शनम. अखंड विश्वाचं दर्शन आमच्या गोपाल कृष्णाच्या मुखामध्ये दिसलं महाराज. अनेक सप्तभुवन, सप्त पाताल, ब्रह्मादी देवता, विष्णू, रुद्र, कैलास पर्वत, आमची यशोदा मैयाचे डोळे गर 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 फिरू लागले. त्याच्यामध्येच आमचं नंद बाबाचं मथुरा, गोकुळ आणि गोकुळामध्ये बसलेलं नंद बाबाचं घरही दिसायला लागलं. आणि नंद बाबाच्या घरात बसलेली यशोदा आणि यशोदाच्या मांडीवर असलेला कृष्ण ही बालकृष्णाच्या मुखात दिसायला लागला. हे सगळं बघून म्हणे तोंड बंद कर आणि डोळे झाकून घेतले मैयाने. अरे मी हे काय बघत होते. प्रभूंनी त्या ठिकाणी प्रयत्न केला, त्या ठिकाणी मी परमात्मा आहे हे दाखवण्याचा एक त्या ठिकाणी प्रयास होता. पण आमच्या मैयेला लक्षात नाही आलं. मैया म्हणाली की नाही, हा माझा भास आहे. रात्री माझी व्यवस्थित झोप नाही झाली म्हणून मला काहीतरी वेगळंच दिसलं. आणि त्या ठिकाणी कन्हैयाला म्हणले उठ उठ, पटकन जा, खेळायला जा. कन्हैया हसायला लागले. शुकदेवजी महाराजांना परीक्षित विचारतात, म्हणे महाराज माती खाण्याचं कारण काय. म्हणे माती म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजे अवनी, अवनी म्हणजे जड तत्व. आपण उठल्याबरोबर काय म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. विष्णूची पत्नी कोण आहे, पृथ्वी माता, आणि पादस्पर्शम क्षमस्व मे. आता भगवान गोपाल कृष्णाचा अवतार म्हणजे काय आहे, विष्णू परमात्माचा अवतार. आपल्या पत्नीशी बोलताना पृथ्वी मातेला आनंद झाला की स्वर्गातली लक्ष्मी सोडून तुम्ही माझ्या घरी या ठिकाणी आलात, मला आनंद झाला. पण क्षमा रूप असणारी पादस्पर्शम क्षमस्व मे. पृथ्वी मातेचं लक्षण कसं आहे, क्षमा रूप आहे. अहो आपल्या घरामध्ये घराच्या समोर चार चाकाची गाडी कोणी पार्किंगला 2 तास लावली तरीही आपल्याला जमत नाही. जमतं का, लगेच आपण म्हणतो नो पार्किंग, इधर से उधर लगाओ, पार्किंग चालणार नाही. आपल्या घरासमोरच्या जागेवर आपल्याला बसायला कुणाला द्यायला चालत नाही. पण ही पृथ्वी माता एवढ्या सगळ्यांचा भार सांभाळते आहे. आपण बिल्डिंगच्या बिल्डिंग बनवतो, छिद्र सगळीकडे करून ठेवतो, बोर घेतो, पाणी घेतो. या सर्व पृथ्वीवरती हा जो भार आहे, पण फक्त एक श्लोक म्हटला की ती आपल्याला काय करते, क्षमा करते. माझ्या अंगावर चाला, माझ्या अंगावर गाड्या घाला, काही हरकत नाही. पृथ्वी माता आपल्याला क्षमा करते. त्याच पद्धतीनं आज विष्णू परमात्मा म्हणले की हे पृथ्वी, मी तिथे आल्यानंतर लक्षात आलं की तुला किती सहन करावं लागतं, तुला हा सगळा त्रास किती सहन करावा लागतो. आपल्या पत्नीला म्हणताय की तुझ्या अंगी असलेला क्षमा गुण मला पण दे.
तू जसं सगळ्यांना क्षमा करती, मी तर वैकुंठातून आलेलो आहे, मला सगळीकडं मानाची आवश्यकता आहे, म्हणजे मला सगळीकडे मान आपोआप मिळतो. जिथे जाईल तिथं पुष्पवृष्टी, जिथे जाईल तिथं महाराजजी आई ये बैठी ये, लगेच पूजा. विष्णू भगवंताचं ऐश्वर्य तसं आहे. पण आज आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून सांगायचं म्हणजे या सर्व अवतारामध्ये स्थायी अवतार जर कोणता असेल, संपूर्ण लीला अवतार जर कोणता असेल, तर तो श्रीराम प्रभू आणि श्रीकृष्ण प्रभूचा आहे. आणि त्या कारणाने, कारण की वराह भगवंत आले, आपलं काम केलं, निघून गेले. नंतर त्यांना काही घेणं नव्हतं, तुम्ही फुलं टाका, पाणी टाका, काय करा, अंतर्धान होऊन गेले. मत्स्य रूपामध्ये आले, तेवढ्यापुरतं त्यांनी काम केलं. काही अवधी होता, काही काळापर्यंत त्यांचा अवतार होता. पण संपूर्ण जन्मापासून तर पूर्ण लीला अवतार जर कोणता असेल, तो श्रीराम प्रभू आणि श्रीकृष्ण प्रभू. कसे खेळले, कोणासोबत राहिले, कोणासोबत विवाह केला, मुलं किती झाले, इत्यादी पर्यंत त्यांचा सगळा इतिहास लीला या कथेमध्ये आहे. म्हणून आपल्या पत्नीला या माध्यमातून म्हणताय की तुझा गुण मला येऊ दे. कारण हे सगळे गोपगवाल काय करतात, कधी चापट मारतात, कधी उष्ट खाऊ घालतात. आता गीतेमध्ये मीच सांगितलंय, उच्चिष्टमपि चामेध्यम, अरे सात्विक आहार जेवण करा, चांगलं खा, उष्ट खाऊ नका. आणि हे मुलं सगळे ग्वाल बाल काय करतात, उष्ट पाष्ट मला मत का नाही, घे ना घे ना. त्यांच्या त्या प्रेमाने मी सगळं खाऊन घेतो महाराज. पण माझ्या अंतर्हृदयातला तो भगवान षड्गुणैश्वर्य संपन्न तो जर जागृत झाला, तर मी ही लीला करू शकणार नाही. आणि ही लीला करण्यासाठी क्षमा गुण माझ्याकडे खूप आवश्यक आहे. त्यामुळे हे पृथ्वी, तुझा तो गुण मला दे. म्हणून भगवंत ती पृथ्वीची माती घेऊन तोंडामध्ये टाकत आहेत. गोपाल अनेक लीला माझ्या प्रभूंनी या ठिकाणी केल्या. या लीला आहे कारण परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. कर्तुम शक्ती संपन्न, नीट ऐका. कर्तुम शक्ती संपन्न म्हणजे जे सगळे आपण सगळेजण करतो ते पण परमात्मा करू शकतो. आपण सकाळी उठतो, स्नान करतो, देवपूजा करतो, जेवण करतो, कामाला जातो, उत्सव मनवतो. या सगळ्या गोष्टी प्रभूंनी देखील आपल्या लीलामध्ये केलेल्या आहेत. त्यांनीही या केल्या, म्हणजे कर्तुम शक्ती. आपल्यासारखं जेवतात, खातात, पितात, बसतात, कर्तुम शक्ती. अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न म्हणजे जे आपल्या हजारामध्ये, 10,000मध्ये एखादा व्यक्ती करू शकतो, लाखामध्ये एखादा व्यक्ती करू शकतो. राग आलाप संगीत तज्ञ एखादा विशेष कोणी असू शकतो. अशा कला देखील माझा परमात्मा सहज करू शकतो, तेही तो कार्य करू शकतो. अकर्तुम शक्ती संपन्न. आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट सांगितली, अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न म्हणजे आपल्या मानवी जीवनाच्या, मानवी बुद्धीच्या पलीकडचं जे काम आहे ते देखील माझा परमात्मा करू शकतो. गोपाल म्हणे कसं, आता घरातलं गॅस सिलेंडर जर उचलायचं असेल तर घरातला माणूस म्हणतो चल तिकडून तू धर, इकडून मी धरतो, आणि मग घरामध्ये लावून लावतो. आपलं मानवी जीवन, आपलं वजन किती, आपण उचलणार किती, आपली शक्ती किती. नारदजी महाराजांनी महात्म्यामध्येच सांगून दिलेलं आहे, मंदा सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रुताः. मंद बुद्धी आहे आपली, मी नाही म्हणते बरं का, आपल्या सगळ्यांचीच. नारदजी महाराजांनी आधीच सांगून ठेवलं. सांगा बरं, कथेच्या दुसऱ्या दिवशी रात्री तुम्ही काय जेवलात? आता आठवावं लागेल कथेच्या दुसऱ्या दिवशी वार कोणता होता.
रात्रीचं जेवण आता रोजच करतो ना जेवण आपण, पण 8 दिवसापूर्वी आपण रात्री काय जेवलो हे देखील आपल्याला पटकन सांगता येत नाही. याचा अर्थ असा आहे की आपली बुद्धी मंद आहे. मग कलियुग जीवांची ही मंद बुद्धी असल्यामुळे आमच्या प्रभूंनी सांगितलं की शक्ती ही कमी आहे, बलवानही आपण कमी आहोत. गॅस सिलेंडर उचलायचं असेल तर दोघांना उचलावं लागतं, पण आमच्या परमात्म्याने गोवर्धन पर्वत एवढा मोठा पर्वत एका उंगलीवरती, एका करंगळीवरती, करंगळीच्या नखावरती धारण केला महाराज. याला म्हणतात अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न. जे कुणीही करू शकत नाही ते परमात्मा करू शकतो. आम्हाला एक बायको सांभाळता सांभाळता नाके नऊ येती. आमच्या प्रभूंनी 16,108 पत्न्या सांभाळल्या. जे नास्तिक लोक आहेत ना, ते असं बिभत्सक रूपाने काही प्रश्न विचारतात. अरे तुमचा परमात्मा असा कसा? ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या तुम्ही पण करून दाखवा ना. प्रभू गोपिकांच्या मागे लागत होता, आता आम्ही पण कृष्ण बनण्याचा प्रयत्न करतो. अहो त्यांनी कृष्ण बनण्याच्या आधी पूतनेचा संहार केला, अघासुराला मारलं, बकासुराला मारलं. तुम्ही एखाद्या तरी राक्षसाला मारून दाखवा. बरोबरी करायची असेल तर प्रत्येक लीलेची तुम्ही बरोबरी करून दाखवा, पण मानवी देहाला हे शक्य नाही. अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा आहे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल. 5 वर्षाचे कन्हैया छोट्या मोठ्या सगळ्या गायींना घेऊन वृंदावनामध्ये पुलीनं हरित सर्व ज्या ठिकाणी वातावरण आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत. गोपाल, गोविंद, गोपाल त्यांचं नामकरण झालेलं आहे. गोविंद, गोविंद म्हणजे ज्या गायींना जे वंदन करतात ते गोविंद भगवान. आणि गोपाल, गोपाल म्हणजे ज्या गायींचं रक्षण जे करतात, ज्यांचं पालन पोषण करतात ते म्हणजे गोपाल. याचा 2 अर्थ या ठिकाणी शुकदेवजी महाराजांनी सांगितला. गो म्हणजे इंद्रिय. संस्कृतमध्ये इंद्रियांना गो शब्द सांगितलेला आहे. गोपाल या इंद्रियांना सांभाळणारा तू परमेश्वर आहे. आम्हाला देखील, आम्ही तुझ्या गायी आहोत, तू आम्हाला सांभाळ. आणि त्याला पालन करणारे म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. या 10 इंद्रियांना आपल्या मनाची दोरी जी आहे ती श्री कृष्णचंद्र प्रभूच्या हाती देऊन टाकायची आणि आपण मार्गस्थ व्हायचं महाराज. सगळ्या गायी, आता काय झालं, खूप दिवस झाले गायी चारायला जायचे पण आता काही मजा येईना. कशामुळे? कारण गोपिकांची छेड काढायला कोणी नाही, दही दुधाचे मटके फोडायला भेटत नाहीये. सकाळी उठली की आई लवकर आवरती, डब्बा करून देतील, म्हणती चल भाग. आणि येतो संध्याकाळी कृष्ण कन्हैया थकून येतो, आई खाऊ घालती मस्त आणि पोटभर खाऊ घातले की लाला आमचा झोपून जातो. आता असं बेचैन होऊ लागलं की आता आपल्या या गुप्त चौर्य मंडळाचं करायचं काय. आणि सगळ्यांनी विनवणी केली, म्हणे महाराज काहीतरी करावं लागेल, हे असं रोज रोज चालल्यानंतर तर काय अवघड आहे. कन्हैया म्हणले चिंता करू नका, ज्या रस्त्याने गोपिका जातात म्हणे चला त्या रस्त्याने आपण गाई चारायला घेऊन जात जाऊ. गोपाल आणि ज्या ठिकाणी गोपिका सगळ्या दूध दही चे मडके घेऊन आमच्या गोपिका मथुरेच्या बाजारी जातात, त्या ठिकाणी आमचे कन्हैया एका लाईन मध्ये सगळेजण बसतात आणि म्हणतात की नाही, सगळे घडे खाली ठेवा, आम्हाला माखण खाऊ द्या, त्याच्याशिवाय जाऊ देणार नाही. गोपिका त्यांना विनवणी करतात, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाल
सोन्या गवळणी सोन्या मथुरेच्या रे बाजाराला मथुरेच्या गे बाजाराला उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला आनंद लाला रे गोपाला नंद लाला रे गोपाला नंद लाला रे गोपाला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे हरी बोल. अरे कन्हैया, माझ्या सासूबाई माझ्या जावा सगळ्या पुढे निघून गेल्या रे. मी जर एकटी बाजूला राहिली तर माझ्या नवऱ्याला गाऱ्हाणे सांगतील की ही उशिरा येते, कुठेतरी थांबून जाती. अरे माझा नवरा खूप कडक आहे रे, असं करू नकोस, आम्हाला जाऊ दे पटापट. कन्हैया म्हणता मी कुठे धरलंय तुम्हाला, फक्त माखण मिश्री सगळं ठेवून द्या इथे आणि मग तुम्ही जा. मला तुमच्याकडून काही नकोय, फक्त माखण हवं आहे. एका जनार्दनी गौरण राधा एका जनार्दनी गवळण राधा जडली बाधा कृष्ण सख्याची चढली बाधा. उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे नंदलाला रे गोपाला. जाऊ दे ना रे आता, आम्हाला पुढे जाऊ दे. सांभाळल्या जे नास्तिक लोक आहेत ना, ते असं बिभत्सक रूपाने काही प्रश्न विचारतात. अरे तुमचा परमात्मा असा कसा? ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या तुम्ही पण करून दाखवा ना. प्रभू गोपिकांच्या मागे लागत होता, आता आम्ही पण कृष्ण बनण्याचा प्रयत्न करतो. अहो त्यांनी कृष्ण बनण्याच्या आधी पूतनेचा संहार केला, अघासुराला मारलं, बकासुराला मारलं. तुम्ही एखाद्या तरी राक्षसाला मारून दाखवा. बरोबरी करायची असेल तर प्रत्येक लीलेची तुम्ही बरोबरी करून दाखवा. पण मानवी देहाला हे शक्य नाही. अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा आहे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल. 5 वर्षाचे कन्हैया छोट्या मोठ्या सगळ्या गायींना घेऊन वृंदावनामध्ये पुलीनं हरित सर्व ज्या ठिकाणी वातावरण आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत. गोपाल
कृष्ण भगवान गोविंद गोपाल त्यांचं नामकरण झालेलं आहे. गोविंद गोविंद म्हणजे ज्या गायींना जे वंदन करतात ते गोविंद भगवान. आणि गोपाल गोपाल म्हणजे ज्या गायींचं रक्षण जे करतात, ज्यांचं पालन पोषण करतात ते म्हणजे गोपाल. याचा दोन अर्थ या ठिकाणी शुकदेवजी महाराजांनी सांगितला. गो म्हणजे इंद्रिय, संस्कृतमध्ये इंद्रियांना गो शब्द सांगितलेला आहे. गोपाल या इंद्रियांना सांभाळणारा तू परमेश्वर आहे. आम्हाला देखील आम्ही तुझ्या गायी आहोत, तू आम्हाला सांभाळ. आणि त्याला पालन करणारे म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. या 10 इंद्रियांना आपल्या मनाची दोरी जी आहे ती श्री कृष्णचंद्र प्रभूच्या हाती देऊन टाकायची आणि आपण मार्गस्थ व्हायचं. महाराज सगळ्या गायी, आता काय झालं, खूप दिवस झाले गायी चारायला जायचे पण आता काही मजा येईना. कशामुळे? कारण गोपिकांची छेड काढायला कोणी नाही, दही दुधाचे मटके फोडायला भेटत नाहीये. सकाळी उठली की आई लवकर आवरती, डब्बा करून देतील, म्हणती चल भाग. आणि येतो संध्याकाळी कृष्ण कन्हैया थकून येतो, आई खाऊ घालती मस्त आणि पोटभर खाऊ घातले की लाला आमचा झोपून जातो. आता असं बेचैन होऊ लागलं की आता आपल्या या गुप्त चौर्य मंडळाचं करायचं काय. आणि सगळ्यांनी विनवणी केली, म्हणे महाराज काहीतरी करावं लागेल, हे असं रोज रोज चालल्यानंतर तर काय अवघड आहे. कन्हैया म्हणले चिंता करू नका, ज्या रस्त्याने गोपिका जातात म्हणे चला त्या रस्त्याने आपण गाई चारायला घेऊन जात जाऊ गोपाल. कृष्ण भगवान की जय. आणि ज्या ठिकाणी गोपिका सगळ्या दूध दही चे मडके घेऊन आमच्या गोपिका मथुरेच्या बाजारी जातात, त्या ठिकाणी आमचे कन्हैया एका लाईन मध्ये सगळेजण बसतात आणि म्हणतात की नाही, सगळे घडे खाली ठेवा, आम्हाला माखण खाऊ द्या, त्याच्याशिवाय जाऊ देणार नाही. गोपिका त्यांना विनवणी करतात, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ
अरे कन्हैया, माझ्या सासूबाई, माझ्या जावा सगळ्या पुढे निघून गेल्या रे. मी जर एकटी बाजूला राहिली तर माझ्या नवऱ्याला गाऱ्हाणे सांगतील की ही उशिरा येते, कुठेतरी थांबून जाती. अरे माझा नवरा खूप कडक आहे रे, असं करू नकोस, आम्हाला जाऊ दे पटापट. कन्हैया म्हणता मी कुठं धरलंय तुम्हाला, फक्त माखण मिश्री सगळं ठेवून द्या इथे आणि मग तुम्ही जा. मला तुमच्याकडून काही नकोय, फक्त माखण हवं आहे. एका जनार्दनी गौरण राधा, एका जनार्दनी गवळण राधा, जडली बाधा कृष्ण सख्याची चढली बाधा. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मधुरे नंदलाला रे गोपाला. जाऊ दे ना रे आता, आम्हाला पुढे जाऊ दे.